बे तुम्ही काही लक्ष नाही देऊ राहिले तुम्ही बरोबर काम झालेलं काम तुम्ही बैकून टाकलं राजा लोकांचं मागं लागून तुम्ही का माणसं होय का कोण होय बे तुम्ही अरे सगळेजण मिळून काम करसान तर काम होईन आपलं, नाही तर आपल्याला असंच मरा लागेल भिकारी होऊन. हा भेटत आहे तर नक्षाही सापडलाय आपल्या बाबाजीले, कायले तुम्ही टेन्शन घेता? हो सरपंच आहे नकाशा आहे नकाशाच्या माध्यमातून जर सगळे सहमती जूट जर राहिली तर हे खजाना भेटते आपल्याला नाही तर काही खरं नाही. कुठं शांताराम भाऊ, कुठं काय का ते लाईट लक्ष नाही देऊ राहिला आता. ते लाईटला ते चक्कर येऊन राहिली, त्याच्यामध्ये म्हणजे तो तांबाखू घोट काही त्याला कोणती लाईट भेटायची का काही काळजी बरोबर पाहिजे राजा या कामामध्ये. अगं चांगले कारागीर पाया का शांताराम भाऊ महादेव भाऊ का तुम्ही मांग लागू राहिले? उली उलील्या पोट्टे होते ते 19-22 वर्षाचे, त्या पोट्ट्याच्या मांग लागू राहिले तुम्ही. ते म्हणते कारागीर सक्सेस होय का ते म्हणे माती लागते म्हणे खोनल्यावर, मग गिळा लागते म्हणे गोट्याचा, बस 5च फूट राहिलं म्हणे. का काही तालं करायचे का असे तसे? एवढ्या रात्री 12 वाजता जागलो मी, होईन म्हणलो बा तुमच्या मांग लागलो आलो मी का होईन बा चांगले कामं गिमं. कायचे कामं होत आहे, बयाडवणी कामं होत आहे बंदे. अरे नागतोडे सांगतो मी तेले तू टेन्शन घेऊ नको रे मी पाहतो कारागीर चांगले शांताराम भाऊ महादेव भाऊ अरे रामेश्वर भाऊ पहा ना चांगले कारागीर पहा राजन चांगले वाले पहा कामं झाले पाहिजे न सगळे इथं भिकारीच होऊन आहे लोक का तुम्ही पाटीलगिरी असूनही तुमच्या वर्षी काय उरायलं ते जुने आहे तेच आपल्या कामाचं मातीत का ते का बीज घालणार आहे का ते मातीमध्ये राहून. अरे नागतोडे होते सगळं बरोबर, तू काळजी नको करू. माहित आहे मला घरची गंभीर परिस्थिती आहे, टेन्शन घेऊ नको. मी करतो सगळं बरोबर, टेन्शन घेऊ नको राजा तू. मी काय म्हणतो शांताराम भाऊ महादेव भाऊ, मोहिन्या तू काय कर, झाबरुले का नाही सांगून दे, ते भरलं गरीब परिस्थितीला ते पोट्ट त्याला सांगून दे का आज रात्री 12 वाजता कार्यक्रम करायचा आहे म्हणतो. तो म्हणून का तर पाय बा मी शांताराम भाऊ संग राहणारा माणूस मला धोका देऊन चालले गेले. ते बरोबर आहे रामेश्वर भाऊ तुले. मोहिन्या त्याला बोलून घेऊन येतो रे, आज संध्याकाळी 12 वाजताचा कार्यक्रम आहे म्हणा, सांगून द्या. हॅलो मी का म्हणतो कारागीर बोलताय ना मी का म्हणतो आज 12 वाजताचं काम करून टाकू मग आज काय म्हणता. हो चालेल ना काही हरकत नाही. हो आमचे आहे 7-8 जण आहे पार्टीतले, तुमच्याकडचे जास्ती नको आणजा, दोघं तिघही असले तर होऊन जाते. पण लाईट बरोबर आण रे बाबा, लाईटचं शिवाय काय होत नाही, ते दिसलं पाहिजे. लाईट नाही राहीन तर मग काही खरं नाही. काय म्हणतो मी हो चालेल काही हरकत नाही. गाडी धाडा लागेल का? गाडी तुमचीच घेऊन या ना का आम्ही नाही जमत, गावाच्या रात्रीतून बाहेर नाही निघाल जमत ना आम्हाला. एका निसटतो आम्ही बंदीचं बरोबर आपल्या जागेवर भेटू आपू, बरोबर आहे ना. त्या गुफेमध्ये जा मंदिराच्या साईडला. ठीक आहे ठेवतो मग. हा बोला महादेव भाऊ. हो येऊन राहिलो म्हटलं मी, आम्ही 3 जण येऊन राहिलो. हो रात्री 12 वाजता ना. हो बरोबर ठीक आहे येत आहे. बाबा आज काम झालंच पाहिजे त्यांचं वाला, मी तारासून गेलो जनाली, आज काम केलंच पाहिजे. लाईट आहे मी आज त्याला पाहून देतो मी. आज टेन्शन घेऊच नका तुम्ही, आज तर घेऊन आपले कळ्याच बदलते आज. होते काम आज देवलाल भाऊ, होते काम, टेन्शन घेऊ नका तुम्ही. होते काम आज तर काम करूनच टाकू त्याचं, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आज तर मी पाहत असते लाईट माझं आहे, अगर बत्ती लावतो एका मिनिटात त्यांना चेक करून देतो, एका मिनिटात टाइम लागू देत नाही. चला आज रात्रीची तयारी करा लवकर. आई मला दप्तर फाटलाय, मला दप्तर घेऊन द्यायचं दुसरं वालं. हो रे पोरा, आपल्यावर परिस्थिती नादार आहे सध्या, मग घेऊन देईन ना तुला पुस्तक दप्तर. तू असेच म्हणतो आई, बाबा असेच म्हणते, मला घेऊन देत नाही काय नाही, पुस्तक मी शाळेत नाही उद्यापासून, मला नको सांगू. माझा छान मुलगा आहे तू, उद्यापासून शाळेत जायचं म्हटलं तर जायचं. तुला काय समजलं का ना, जायचं ना, जाय माझा बाळा शान आहे ना, तू जायचा. का करू रे बाबा, माय पोटही पैशासाठी तरसते, माझी जिंदगानी अशीच चालली रे बाबा बिना पैशाची. जरूर काही ना काही माकून वाईट कामं झाले असन, म्हणून मला हे दिवस भोगवा लागत आहे रे देवा. असे दिवस मावर दे रे देवा, पण मा पोराले मी भिकारी बनू शकत नाही. मी मा पोराले इंजिनियर बनून मी काही करन तुझ्यासाठी पोरा, मी काही करन. का माहित का तर बा, कधी दिवस बदलते मायावाले. कमाई करत आहे लोकांचे यादाचे भरत आहे, कमाई करत आहे लोकांचे यादाचे भरत आहे, पण वरत काही येऊन नाही राहिलं, वावरात काही पिकून नाही राहिलं. का करावं का तर बाबा. काहो दाशेचे बाबा, काऊन तुम्ही नाराज आहे का आज? काऊन लोडून काऊन राहिले तुम्ही? लोडून काऊन राहिले? का झालं तुम्हाला? काही नाही हो मंगले, माय परिस्थितीचं मा पोराले भोगवा लागत आहे दुःख, हे बघून नाही राहिलं माकून. का करू का तुम्ही? तुले आणलं तर बापाले वचन दिलं का सुखी ठेवून म्हणून, तुले सुखी ठेवून नाही राहिलो मी. सगळं वस्तू चालल्या घरात एका एकानं, पण का माहित का परिस्थिती काही बदलून नाही राहिली हो मंगले.
काऊन अशी गोष्ट करता तुम्ही? बदलन ना सगळं. दम दिलाय देवाच्या घरी नाही होते, दमाचा नाही राहते, आरामशीर होते. काही टेन्शन घेऊ नका, आपलाही दिवस येणे एक ना एक दिवस. झाबरू झाबरू आहे का रे घरात? अरे ये ना बाहेर, ये ना, इकडे काम आहे तुला अर्जंट. मोहन भाऊजी आले जी, मोहन भाऊजी आले. आवाज देत आहे तुम्हाला. थांब रे मोहन्या, आलो मी बाहेर. थांब थांब. हा बोल ना मोहन्या, कसं काय आला इकडं? सांग राजा तू कायले आला का? तर मा परिस्थिती मला माहित आहे जानू. सांग काय गोष्ट आहे? मी का म्हणतो झाबरू, मी का म्हणतो, शांताराम भाऊ, महादेव भाऊ, ते रामेश्वर भाऊ, देवलाल भाऊ सगळ्यांची मीटिंग झाली आहे काल संध्याकाळी. आज रात्रीचा कार्यक्रम ठरलाय, तर तुम्हाला आमंत्रित द्यासाठी सांगितलं मला शांताराम भाऊ. म्हणून शांताराम भाऊला तुमची फिकर होती, म्हणून तुम्हाला आमंत्रित द्यायला आलो मी. उद्याचा आज संध्याकाळी जायचं आपल्याला. चालतं ना आज? ठीक आहे ना, ठीक आहे ना, जाऊ ना आज संध्याकाळी. ठीक आहे, जाऊ मग. शांताराम भाऊ, झाबरूला आणलं मी ना, घरी होता तो, आणलं त्याला बोलून घ्या आता. अरे शांताराम भाऊ, महादेव भाऊ, सरपंच, रामेश्वर काका, का म्हणता? कसं का तब्येत पाणी बरं आहे का नाही? कसं का बोलवणं केलं मले? अरे झाबरू, मी माझं म्हणणं कसं होतं माहिती आहे का? आता शांताराम भाऊनच तुझी आवड केली. माणसाले भुलले म्हणे तुम्ही म्हणे, म्हणून तुला बोलवण्यात आला इथं मंडळमध्ये. कार्यक्रम चालू आहे ना, संध्याकाळचा 12 वाजताचा कार्यक्रम आहे झकास. हो रे झाबरू, तुला बोलवण्याचं काम शांताराम भाऊच होतं. शांताराम भाऊ, तू माझा मित्र नाही का? तू मा बापा समान आहे का? हा नागतोडे, बोला. काही गावातली समाचार गिमाचार आहे का? गावातला समाचार तर काय नाही शांताराम भाऊ, थोडा थंड आहे, सामसुममध्ये चालू आहे आपलं वाला. चचाने थोडा मला बारीक वाटते, थोडा कारागीर आहे तो, त्याच्यावर लक्ष ठेवा रे कोणीतरी. असू द्या ना, तुमच्या मंडळीमध्ये झाबरू राहिला तर किती चचाने चुचाने येऊ द्या, ते भेट नाही आपले. मला माहित होतं झाबरू मा डावा हात आहे. मला माहित आहे झाबरू शिवाय मला पानच नाही आणू शकत. झाबरू खतरनाक माणूस आहे, मा मित्र नाही, मा पोरासारखा समजतो मी दिले. हो शांताराम भाऊ, तुमचा दोघाचा प्रेम भरला चालला बा. रामेश्वर काका, आपला तो नकाशा काढा ना, झाबरूला दाखवायचा. आपलं डिसिजन करा, आपलं कोणत्या साईडला कसं जायचं आहे तर. हे पहा, ऐका आता माझी गोष्ट. आता का आपल्याला सांगतो मी, नकाशाप्रमाणे तसं जायचं आपल्याला. सांगा रामेश्वर भाऊ, कसं जायचं आहे तर सांगून द्या बंद्याले, आणि का ऐकून घ्या रे बंद. पहिले आपल्याला जाता लागते एकच नदी. नदीच्या पुलावरून आपल्याला पार व्हावं लागते. त्याच्यानंतर हा नदीच्या बाद रामेश्वर भाऊ सांगा समोर. हा, मग नदी पार झाली का मग येते एक गुफा. गुफाच्या समोर थांबायचं. कुणी तिथं आलतू फालतू असे कामं करायचे नाही का, इचकपणा किंवा आपल्याला जीवनाचा हानिकारक झाला नाही पाहिजे. नाही, कोणी फटकाचं नाही, एकामेकाच्या हात धरून राहायचे. कुठं हरपाचं नाही, हरपलं तर कसं जीवनाचं आपलं एका भाव सामान चालायचं बंदी, भाऊ बहिणी. मग आपल्याला गुफाच्या अंदर घुसले का मग काही अनेक प्रकारचे प्राणी वगैरे दिसू शकते. त्याच्यामध्ये घाबरा लागत नाही आपल्याला. या नकाशाच्या म्हणण्याप्रमाणे 3 बार ते शब्द म्हणायचे वाटते कोणते तरी. थांबा मी सांगतो. सांगा रामेश्वर भाऊ, शब्द सांगा मला कोणते आहे ते, वाचून सांगा. बंदे जण लक्षात घे जा रे, गोष्ट सांगत आहे रामेश्वर भाऊ. शब्द अशा आहे, टण्याव. 3 बार म्हणायचं, टण्याव टण्याव टण्याव. ऐकून घ्या रे सगळेजण, शब्द आहे टण्याव टण्याव टण्याव. टेण्याव टेण्याव शब्द आपल्या जीवनाचं रक्षक करू शकते. कुणी भेटलं तर टेण्याव बोलायचं, फक्त समजून जाईल का आपला कोड आहे म्हणून बंद्याचा. हो रामेश्वर भाऊ, मी का म्हणतो, जुन्या काळामध्ये बम लोक जात होते म्हणते त्या गुफामध्ये. सोनं आहे म्हणते, सोनं करत राहिले त्या गुफामध्ये जाऊन. भेटला असं का आपण कुठे आम्हाला होईन आपल्याला तिथे जाऊन? अव शांताराम भाऊ, तुम्ही काळजी नका करू, भेटते आपल्या नशिबात आहे. मा नशीब नाही, तकदीर खुलून जाईन राजा. पहिलेच तर मी एक भिकारी आहे. तर हे शब्दाचं फक्त लक्ष ठेवा रे बा, कृपया करून. हे शब्द टण्याव टण्याव बोलणं चालले पाहिजे आपल्याला 3. हे बोलणं नाही झालं का बस आपण विसरलो समजा, तिथून मंडळी फुटते आपलीवाली. आणि मंडळी फुटली का तिथं एक जंगल, ताडोबात जंगल आहे, पुरं वाघा बिगा सुद्धीच खाऊन टाकते आपल्याला, कोणी वाचत नाही. समजले ना रे पूर्ण? हो समजले ना? हा चला मग, रात्रीतून तयारी करू, चालले जाऊ संध्याकाळी 12 वाजता. ठीक आहे, या मग. अरे नाग्या, मी ना त्यांच्या गोष्टी लपून ऐकले. हंडा काढायला जाणार आहे म्हणते शांताराम भाऊ, महादेव भाऊ, नागतोडे, रामेश्वर, झाबरू. आपण मी ना ऐकलं म्हणून तर तुला सांगू राहिलो. चालतं का पाटलाकडे? चालतं का पाटलाला सांगून देऊ का? आता चालतं पाटलाकडे. चाललो कर. पाटील, ओ पाटील घरी आहे का? ओ पाटील, अहो काम होतं तुमच्या संग अर्जंट, आहे का घरी? असं घरी आवाज देतो पाटील. पाटील, ओ पाटील, अरे बाहेर या ना राजा ना, तुम्हाला सांग काम आहे ना. अरे घरावर आहे रे मी, घरावर ये, घरावरती सज्जावर. अरे कसं काय येणं केलं तुम्ही? काय कारण होतं एवढं रात्री आले माझ्याकडे बोंबलत? काय काम आहे? आता तुमची पाटीलगिरी गेली. आता तुमची पाटीलगिरी गेली. अबे काहून गेली? का चुपचाप आहे तुम्ही दोघं जण? सांगा काय काम आहे? मी का म्हणतो पाटील, हे कसं आपले शांताराम भाऊ, महादेव भाऊ, रामराव भाऊ, रामेश्वर भाऊ, नागतोडे, झाबरू गिबरू सगळेजण हे कराय हंडा काढायला जाणार आहे म्हणते रात्री आज 12 वाजता. म्हणून मी तुमच्याकडे आता आलो 10 वाजता.
हे कसं काय करू राहिले का नाही का तर हंडा काढू राहिले आता पण ते सुखी आहे. तुमची पाटीलगिरी भुलून जा आता तुम्ही. हे पैसा आल्यावर मासते भोसडीचे. असं होय का? अरे समजलं नाही मला. कसे काय होई माझी पाटीलगिरी जाते मग मला हे सुखी झाले तर. मागून लोक यादाने पैसा घेणार नाही मग. करून टाकू यांचं. थांबा थांबा मी CID जाऊ आपण CID कडे कंप्लीट करून टाकू भोसडीच्यांची पहिले. जाऊ सरकारला जप्त होऊन जाते आणि त्याच्यातून कमिशनही भेटते आपल्याला अर्ध 3 जणाले. 50-60 लाख भेटून तर आपल्याला कधले झाले ना गरीबाच्या हिशोबाने. तुम्हाला 15 लाख रुपये तुम्ही घेता बाकी मी घेईन 35 लाख रुपये. जमते ना? मला वाटलं होतं चकार भोकाचा आहे म्हणून पाटील ह्यो. हा जमते जमते. आम्हाला का 7:30 यायला जमून जाते. हा फुकटाची येऊ राहिली ना. पकडून जाते एका लेखाने. चला CID कडे जाऊ. चालतं का? चला. हा मी काय म्हणतो नमस्कार CID सर. नमस्कार नमस्कार. कोण तुम्ही? बोला. हो का? या पाटील साहेब या. हे मागचे कोण? हे माझे मित्र आहे. त्यांच्या संग आलो मी. तुम्हाला एक खबर द्यायची होती मला. हा बोला ना. कोणती खबर होती तुमची? सांगा ना मला. बिंदासपणे सांगा. कोणती खबर आहे तुमची? सॉल्व्ह केल्या जाईल. बोला. मी काय म्हणतो आमच्या गाववाले का नाही हंडा काढते हंडा. व्हॉट इज दिस हंडा? हंडा क्या होता है? का रे येणारी समजून नाही राहिलं का मराठी भाषेतलं? सोनं काढताय ते सोनं काढणार आहे सोनं. आणि वाटून घेणार आहे सगळे जण म्हणून 10-15 जणांची गँग होईल त्यांची वाली. बाहेरून लाईट फाईट बोलवले त्यांनी. सोनं काढणार आहे म्हणते. सोनं काढणार आहे का? मग पोलिसापाशी कंप्लेंट काऊन नाही दिली तुम्ही? CID पैसे आले डायरेक्ट. CIDचं काम आहे मटर फटर चेक करणं का? सोनं चेक करणार आहे का CID? अरे CID साहेब मी काऊन तुमच्या पैसे आलो का? पोलीसवाले पैसे देऊन दाबून टाकन पाहते ना रे. पोलिसांचं तोंड दाबून टाकन ते. चला असो काही हरकत नाही. भिवू नका. मी करून टाकीन तुमचं वालं काम. कुठं पाय सोनं आहे पण त्यांचं? मला पत्ता सांगू शकता का तुम्ही? ऍड्रेस वगैरे? हो ऍड्रेस सांगतो ना मी. ते मंदिरा मांग आहे जंगलामध्ये गुफेमध्ये जाणार आहे ते सोनं पाहायला तिथं. त्या गुफेमध्ये आहे सोनं म्हणते तिथं जाणार आहे ते ऍड्रेस तुम्ही लिहून घ्या. जंगली पत्ता ताडोबाचं जंगल हरवलेली गल्ली सापडलेला कुत्रा. हो का? बरं ठीक आहे जातो मग मी माझी सोबती गुण. बस सर आम्हाला इनाम गिनाम भेटल ना काही सोनं पकडून दिलं तर? हो वा जी वा 50% भेटते तुम्हाला. 50 लाख रुपये भेटन त्याच्यातले. बाकी सब सरकारचा माल आहे. ठीक आहे जाऊ शकता तुम्ही. जा मग. हा रामेश्वर काका. पायजा बरोबर चाला. घसरत चाल चला बरोबर चाल द्या. नकाशा बरोबर आहे ना? चाल द्या जाता चालवा. बरोबर चाला रे बरोबर चाला. सगळेजण बोंबू नका. आरामशीर चाला. पाहिजे पूल कच्चा आहे काढायचा एक तर पूल लाकडाचा. आरामशीर चाला आरामशीर. चाल द्या. आली का सगळेजण? लाईट फाईट आला का? हा चला सगळेजण. हॅलो रे महादेव मी आलो. आम्ही 3 जण आलो. चाल द्या. चला सोमवार झोको आरामाला. चाल द्या. नक्षात बघितलेलं त्याच्या हिशोबाने तुम्ही फक्त त्या गुफाच्या बाहेर थांबा. का रामेश्वर भाऊ तुम्ही नकाशा पाहिला होता का नाही बरोबर? मला नकाशा लक्षात असून तुम्हाला लक्षात नाही राजा. पहिले घर लागते. घरामध्ये बरोबर पाहिजे. चिटला पलटाचं काही मुंग्या फुंग्या येऊ शकते अंगा पाहिले. अरे हो रे झाबरू तू उघडा आहे म्हणून तुला मुंग्या चावणार आहे म्हणून भिवून राहिला तू. थांबा कुणी हलू नका. आवाज येऊ राहिला काय तर. थांबा हलू नका. काहीतरी पाण्याचा आवाज येऊन राहिला. महादेव भाऊ रामेश्वर भाऊ बरोबर समजून राहा. काही सांगतात नाही. पाणी कुकून सुटून येईन तर आपण अंगावर वाहून बी जाऊ शकतो. बरोबर सावकाश राहा रे बा सगळेजण. अरे मेन आमचे कारागीर 3 जण बरोबर राहा रे भाऊ. तुमच्याच भुरशावर आम्ही एवढे दूर आलो अंदर. अहो नको भेऊ ना महादेव भाऊ. आहे ना आम्ही 3 जण. कायले टेन्शन घेताय तू? मोहनराव आहे नागतोडे आहे श्यामराव आहे. अरे शामरावचं नाव नका घेऊ रे मावालो. मै नाव नका घेऊ शामराव. मी आहे बा तुमच्या मागं. तुमच्या सोबतीला येऊन आहे फक्त मी. भेटलं तर द्या नाही तर नका देऊ मला. काही सांगू नका जास्ती. हो गा लालचीनं मांग आला आणि सांगून राहिला का इथं? अरे महादेव भाऊ तुम्ही समजदार आहे. राहू द्या. कायले आपले सगळेजण मित्र साहेब एकाच गावातले आहे. कायले भानगड करताय? राहू द्या. चला समोर चला गुफेकडे जाऊ. चला चुपचाप राहा. मला कोणाचा तरी आवाज येऊन राहिला बारीकवाणी. दुबईचा माणूस घेऊन आला ना इकडं. आवाज येऊन राहिला म्हणजे. दुबईचा माणूस येईन का इकडं? जंगलामध्ये जर खाले का तुले का रीती सोडून इकडं का झाडं झुडं खाणं आहे म्हणून येणार आहे इकडं तू? काही म्हणता मंडळी कशी काय आहे का तुम्ही कथा? चला समोर चला. चला शांताराम भाऊ महादेव भाऊ समोर चला समोर आता. महादेव भाऊ हेच गुफा आहे वाटते बा. इथंच जा लागते वाटते बा. इथं अंदर सोनं. रामेश्वर भाऊ पहा ना आपला मॅप पहा. मॅप पाहायची काय गरज आहे महादेव शांताराम? मी पहिलेच पाहून आलतो मॅप. इथं याच्यातच जा लागते. अरे हो तुमची गोष्ट खरं आहे पण मॅप पाहिल्याशिवाय नाही जमत होते बा असं माझं म्हणणं होतं. तसं नाही पहिली गोष्ट जाऊ द्या. मॅप पाहून जाऊ द्या. अबे झाबरू म्हणून राहिलो ना तुले मॅप पाहिला म्हणून जास्ती भादरू नको. चाल अंदर चाल. का रामेश्वर भाऊ तुम्ही लहान माणसाच्या मागे लागता? तुम्ही मोठी माणसं असून 50-55 चे. अरे तुम्ही शांताराम भाऊ महादेव भाऊ झाबरू तुम्ही चुपचाप राहा.
कोणाचा तरी आवाज येऊन राहिला मला लढल्यावाने. पाहिजे रे चकार वनरा कोणीतरी येऊन राहिलं वाटते. शांताराम भाऊ झाबरू भाऊ हे कोण वेगळं लढून राहिले वाटतं. कोण वेगळं कोण आहे का रडू राहिलं गडा कोण होय का शांताराम भाऊ जाबरू भाऊ काही भूत गीत ना. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस्तू लोक उजागर वाचो रे बा आम्हाला सगळ्याले काही भूत गीत ना होय रे बा. अरे बा मी लाईट आहे मला माहित आहे भूत गीत ना इथं मी चेक करतो थांब. शांताराम भाऊ लावा बरं येले लाईट लावा चेक करा बरं म्हणा कुठं आहे तो. वगैरे अंड्या लावा बरं, लोकेशन लावा बरं, लाईट लावा, चेक करा बरं. ठीक आहे बाबाजी लावतो लाईट लावतो मी थांबा. हे बा मीनं चेक केलं लाईट न लावून पण एक गुरु आहे. गुरु म्हणताय का तर इथून आपल्याला हालू देत नाही. गुरु आपल्या एखाद्याचा जीव घेते म्हणते रे बुवा. अबे तू का म्हणून राहिला तू का म्हणत आहे मला भेव लागत आहे ना. बरोबर पाय ना लाईट लाव बरोबर. अरे बुवा लावला मीनं लाईट पण त्याच्यावर गुरु आहे आणि वरतून नाग वय तिघ जण आहे त्याच्यावर बसून. एक तर बुडाच वय. अरे काही तर कर रे काही ना काही त्या गुरुला हाकल तर घरी काही ना काही माग दिले काय लागते तर सांग बरं म्हणा. गुरु तर हाकलला म्हणा मीनं. नाग देवताही गेले त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका. पण बुडा नाही हाकलून राहिला. बुडा भरला जिद्दी आहे. अरे त्या बुड्याला सांग काही लागत असेल तर देऊन त्या बुड्याला जा म्हण लवकर इथून काम आमच्या याच्यात नको वांदा टाकू म्हणून इथं. हो का महादेव भाऊ बोललेले लवकर हाकाल मन दिले. पाय बरं लाईट भाऊ पाय लवकर मला सोनं पाहायचं आहे पाय लवकर. पाहिलं मी चेक करून पण बुडा म्हणताय का तर मला कोंबडा पाहिजे म्हणते कोंबडा. ठीक आहे मग धुवून देऊ तिला कोंबडा. तू बाहेर निघून चालला जाय म्हणा भेटल्यावर धुवून देतो मग तुला कोंबडा. बुडा भरला लगड आहे. बुडा म्हणते कोंबडा खायला जातच नाही म्हणते. अरे चाला ना रे भावानो, टाइम होऊन राहिला ना. चला अंदर घुसा ना गुफेच्या अंदर. अरे का आप्पाजी तुम्हाला इकडे थांबा ना मी पाहत आहे ना. ते बुडा जाऊन ना राहिला त्याच्यावरचा ना कोंबडा मागून राहिला तर बुड हे म्हणताय का तर बुड्याले कोंबड्याले मग हाकल बुड्याले मग हाकल काय समजून नाही राहिलं. कोणाला हाकलो बुड्याले हाकलो का कोंबड्याले हाकलो. वल्ला हाती. अबे कोण होय बे तू कुठून आला या गुफेतून. मला भी सोना पाई तो होता सोना देखने का था पर मिला नहीं था. वल्ला हाफिज वल्ला क्या करती तुम इधर क्यों आती. आता इले मले सांगा लागन हिंदी मध्ये बैताड़ भोकाच्याले. हम भी सोना देखने आती यहाँ पर गुफे में. तुम क्या करती यहाँ पर. वल्ला हाफी मैं सोना लूटने आया था यहाँ पर सोने के लालच में मेरे को लोगों ने मार दिया था. वल्ला हाफिज. अबे वल्ला हाफिज बंद करना तुला एका रट्ट्यात खालतं उतरण नाही तर तू सांग कायले आला इथं पहिले. हो झाबरू भाऊ बोललेले ना आपको तुम्ही वल्ला हाफिज करू राहिले दोन पागल की झाला खा माहित का बा. जिकरता दिला दूं तुमको बुर्ज खलीफा. ओए बुर्ज खलीफा वल्ला हाफिज ये बुर्ज खलीफा मिलता है सोने में. वो लेना है मेरे को दुबई में. अबे तू ही सगळे गोष्ट बरोबर आहे. आता मला सोड तू मला जाऊ दे रे बा. कायले तू मला डोकसा खाऊ राहिला आमच्या लोकांचं. जाऊ दे आम्हाला सोनं पाहायचं अंदर जाऊ दे. वल्ला हाफिज मैं भी आपके साथ जाऊंगी सोना लूंगा. क्यों आती अपन अंदर लेके जाएंगे तेरे को कुटाई करके मार डालूंगी. क्या समझ में आई थी क्या नहीं आती. क्या तेरे को उठा के पटक के रोड के बाहर फेक देते. समझा पिल्ले. जाबरू तू आपल्यासारखाच आहे. सोनं पाहायला आला दुबईतून आला तू. आपू गावातले माणसं आपू जाऊ नाही शकलो पण तू दुबईतून आला पाय. त्याची कमाल नाही का एक. हो रे जाबरू त्याची कमाल आहे. घेऊ दे त्याला सोनं. येऊ दे आपल्या पार्टीत सामील होऊ दे त्याली. हां चलते रे बाबू आमच्या संग. अरे सॉरी वल्ला हाफिज चलती हमारे साथ सोना लेने को. चलो. अबे का अबे मोयने तू तेले हिंदी समजते मराठी नाही समजत आपली विदर्भातली भाषा तेले. वल्ला हाफिज चलो हमारे साथ शामिल में हो सोना लेके जाएंगे. वल्ला हाफिज मैं भी सोना लूंगी दुबई को जाऊंगी बुर्ज खलीफा लेके खड़ा करूंगी और आपको सबको उधर खाने को बुलाती दावत देती मैं. चला रे बंद करा आता. चला अंदर चला गुफेच्या अंदर चला सोन्याकडे चला. वाओ ब्यूटीफुल. वल्ला हाफिज मैं मेरे अपनी बेगम के लिए सोना लेके जाऊंगा दुबई में. वल्ला हाफिज. वल्ला हाफिज सोना मिळणार भेटला रे. सोना भेटला रे आपल्याला. जिंकलो रे बा आपू. काही आता जमलं रे बा. आता काही टेन्शन नाही रे शांताराम भाऊ. आता शांती आहे काही टेन्शन नाही. आता सोनं आहे आपल्याजवळ. आता तर 4-5 बंगले घेऊनच टाकतो. वावर 100-150 एकर घेऊन टाकतो. आता काही टेन्शनच नाही रे बा. लखपती झालो रे बा. अरे बा मला जीवन लिवलेलं पाप गेलं रे बा लिहून. मला सोना भेटला. आता तर मी उड्या मारतो रे बाबा. आता थाट बदलते. माझा चष्मा घाल दे मला. थांब चष्मा घाल दे. अभी बड़े आदमी बन गए हैं अपन. चष्मा लगाएंगे बीड़ी फूकेंगे साले. हा पहिले लाईटचा हिस्सा करा रे भाऊ. तुम्ही बाकीचे मग पात बसा काय करायचं तुम्हाला. तर पहिले लाईटचा हिस्सा करा आणि बस क्लिअर होऊन जा तुम्ही इथून. अरे बाप मला तर अवघडूनच नाही राहिले पासून. हे तर मला उड्याच मारूशी वाटतं इथं. अरे शांताराम भाऊ मी तो उपकार नाही भेटू शकत का.
का मले तर तुला चकवून टाकलं का अमीर करून टाकला अमीर एखादी थार घेतो मी काड्या घेतो एखाद्या वल्ला हाफिज आपको वीडियो कैसे लगा अच्छा लगा होगा तो लाइक करो सब शेयर करो सब्सक्राइब करो वल्ला हाफिज अगला वीडियो देखने के लिए सब्सक्राइब करो प्लीज आलू वांग्याचा भाजीचा गप गप शिरा रे विदर्भातली शान सबसे अलग सबसे झलक सोने में खलक लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा